आणि आता झालेला आहे आणि मुलं लगेच बाहेर आलेले आहे. तर आपण आपल्या महाराष्ट्रातल्याच काही मुलांकडून रिव्ह्यू घेऊ. मराठी भाषेमध्ये खूप सारे हिंदी पण मुलं आहेत, पण आपण मराठी मुलं शोधलेले आहेत. तर आपण त्याच्याजवळून रिव्ह्यू घेऊ की कसं कसं झालं आतमध्ये. तर तसं तर माझं तर पण ग्राउंड होतं, पण आपण या मुलांच्या तोंडातून ऐकून घेऊ कसं कसं झालं. तर जवळजवळ राहा भावांना उभे. तर काय भावा, जाताबरोबर सर्वात पहिले काय झालं तुमचं? आमचं जाताबरोबर पहिले आमची रनिंग झाली बाबा. रनिंग झाली काय? पहिले डॉक्युमेंट वगैरे झालं असेल ना? डॉक्युमेंट झालं ते हां फॉर्म दिले ते, हां 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 ते भरले आणि परत लगे रनिंग घेतली आमची. हो का? आणि रनिंग नंतर काय झालं मग? मग ते हाईट, चेस्ट, वजन रनिंग तिघं पण क्वालिफाय आहे का रनिंग? हो का? किती मिनिटात मारली? कोण कोण किती किती मिनिटात मारली सांगा? 21 एक 20 मिनिटामध्ये मारले. हां 21 हां तू ना भावा 19-20 मध्ये. 19-20 मध्ये मारली आहे. बघून घ्या, म्हणजे जवळपास सर्वांनी तिघांनी पण रनिंग चांगली मारलेली आहे. आणि 12 चक्कर मारावं लागतात. मग राऊंड वगैरे भुलले नाही का भावा तुम्ही? आम्ही हे असं लिहिलं होतं बघा भावांनी हातावर कसं लिहिलेलं होतं राऊंड, आणि पेनाने त्याच्यावर टिक केलेलं आहे प्रत्येक राऊंड मध्ये. तर तू पण मराठी आहे का भावा? हा, कुठचा आहे तू? महाराष्ट्र अमरावती. अमरावती. बघा अमरावतीचाच आहे भाऊ, आणि हे धुळेचे मुलं आहेत. तर तुझं तुझं काय झालं भावा ग्राउंड मध्ये? चेस्ट मध्ये कटला भाऊ. किती भरली भावा तुझी चेस्ट? 75 तस पाहिजे तुझी चेस्ट. हा का? फुगली नाही बघा बघा इथं कसं आहे, मुलं फुगायचे कटत आहे. तुला चान्स वगैरे किती दिले होते भावा त्यांनी चेस्ट फुगायला? चान्स वगैरे दिले होते भावाला, पण भावाच्या कडून बगली म्हणजे फुगली नाही छाती. तर छाती नॉर्मल भरून जाते सर्वांची इथं. फक्त कसं आहे फुगायची हे आहे, फुग्याला पाहिजे. तुमची छाती वगैरे फुगली नाही. मला वाटते भावा तुझं अग्निवीर वगैरे पण झालेलं असेल आता. फायनल आहे. हा, कोणता एआर आहे भावा? मुंबई एआरओचा पण दावेदार आहे भाऊ आपला फायनल सिलेक्शनसाठी. आणि 2 पोस्टसाठी भावाचा पेपर निघालेला आहे, आणि ग्राउंड पण झालेला आहे. 100चं ग्राउंड आहे. तर तुझं काय चालू आहे भावा? आणखी SSC GD वगैरे तयारी करतो का? तयारी चालू आहे भावाची पण. आणि तुझं भावा आणखी काय काय चालू आहे? हो का? पोलीसचं ग्राउंड आहे. कोणत्या जिल्ह्यात टाकलेला आहे फॉर्म? नाशिकला टाकलेला आहे भावानी फॉर्म. आणि इथं तुला राहायची वगैरे व्यवस्था कशी काय वाटली? मस्त व्यवस्था. इथं रोडवर झोपलेले होते रात्री मुलं सर्व. आणि मंदिर वगैरे पण आहे म्हणतात. इथं या साईडला मंदिर आहे म्हणतात कुठंतरी, आपल्याला माहित नव्हतं. आपण सर्व इथं खायला झोपलेलो होतो त्याच्यामुळे. तर सुरुवात किती वाजता ग्राउंड चालू झालं तुमचं? 6 वाजता अंदर बोलावलं होतं का? हो का? आणि आतमध्ये एंट्री 6 वाजतापासून झाली की 5 वाजतापासून झाली? 5 वाजता झाली. काही मुलं म्हणतात 5 वाजता झाली. तुम्ही उशिरा आले असता, त्याच्यामुळे तुम्हाला वाटते की 6 वाजता झाली एंट्री. हा, तर तुम्ही कोणत्या म्हणजे बॅचला होते? दुसरी बॅच मध्ये रनिंग झाली भावांची. किती मुलं पास झाले तुमचे? 50 पैकी 30 मुलं पास झालेले आहेत यांच्या बॅच मध्ये. पाहून घ्या. तर म्हणजे आणखी पाणी वगैरे आहे का अंदर? टॉयलेट वगैरेची व्यवस्था आहे का? हा, अंदर सर्व्हिस सोय आहे म्हणतात. पण म्हणजे तुम्हाला सर्व ठीकच आहे इथं. बाकी भावांनो, माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि या व्हिडिओला लाईक करून घ्या, आणि व्हिडिओ पण शेअर करून घ्या. तर भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो. भावांनो, तुम्ही भरतीवरच्या मुलांचा एक म्हणजे रिव्ह्यू तर ऐकलाच, पण आता थोडाफार माझा पण ऐकून घ्या. कारण की आहे ना, मुलं कॅमेरा पुढे येऊन बोलायला घाबरतात, आणि कसं आहे थोडं मिस्टेकनं पण बोलतात. त्याच्यामुळे मी सांगतो ते ऐका. आणि अशीच प्रोसेस सर्व झालेली आहे तिथं BSFला. सर्वात पहिले मी गेलो, आणि 11 वाजताच गेलेलो होतो मी तिथं रात्री. तर 11 वाजता गेल्यानंतर थोडंफार तिथंच बॅनर वगैरे टाकून झोपलेलो होतो. तर सकाळून आमची 4:30 वाजतापासून एंट्री चालू झाली. आणि 4:30 वाजतापासून एंट्री चालू झाली. तर सर्वात पहिले त्यांनी आम्हाला काय ते हॉल तिकीटवरती नंबर होते काहीतरी सुरुवातला, त्याच्यानुसार सिक्वेन्सनं लाईनीत बसवलं, आणि त्याच्यानुसारच एंट्री केली. तर सर्वात पहिले एंट्री झाल्यानंतर त्यांनी आम्हाला एक नंबर दिला त्या हॉल तिकीटवरती लिहून. त्याचप्रमाणे मग आम्ही थोडं अंदर गेलो, आणि अंदर गेल्यानंतर आम्हाला बॅग ठेवायला चान्स भेटला, आणि बॅग ठेवून तिथून गेम पॅड वगैरे पण घालून घेतल्या तेव्हाच. आणि पुढे गेल्यानंतर 2 फॉर्म दिले, ते फॉर्म भरावे लागले. म्हणजे ते फॉर्म आपल्याला 90% माहिती त्याच्यातली हॉल तिकीटवरच आहे आपल्या. फक्त थोडं हॉल तिकीटवरचं पाहू त्याच्यावरती लिहा लागते. आणि इम्पॉर्टंट डॉक्युमेंट म्हणजे फक्त हॉल तिकीट आणि आधार कार्ड. आणि ज्याचं आधार कार्डवरती नाव मिसमॅच आहे ना, त्यांनी 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट सोबत असू द्या. तसेच इतर 2-3 डॉक्युमेंट पण तुम्ही सोबत असू द्या, डेट ऑफ बर्थ आणि याच्यासाठी. कारण की ना वेळेवर मग काही होत नसते. तसेच एक किंवा 2 फोटो पण तुम्हाला लागतं. 1 लागते पण 2 असू द्या, कारण की एक गिरपला तर वेळेवर मग पळापळ नाही झाली पाहिजे, कारण की तिथं जवळपास काहीच भेटत नाही. तर आणि नंतर मग आम्हाला तिथून
ते फॉर्म भरल्यानंतर ते फॉर्म आमचे सबमिट केले. त्याच्यानंतर मग आम्हाला पुढे गेलो. त्याच्यानंतर आणखी एक व्हेरीफाय प्रोसेस झाली. त्याच्यानंतर आम्हाला पुढे गेल्यानंतर चेस्ट नंबर आणि चिप भेटली. चेस्ट नंबर आणि चिप भेटल्यानंतर पुढे गेल्यानंतर ते चिप स्कॅन झाली आणि चेस्ट नंबर पण स्कॅन झाला. त्याच्यानंतर फोटो वगैरे झाला आणि बायोमेट्रिक झालं. त्याच्यानंतर जो विषय झाला म्हणजे आम्हाला बसवण्यात आलं आणि 50ची बॅच पाडली. आमच्या अगोदर 50च मुलं धावले फक्त आणि आमच्या नंतर 50च्या 2 बॅचा एक सोबत धावल्या म्हणजे 100 मुलं. तर आमच्या 50 मधल्या 30 मुलांनी फिजिकल मारलं, रनिंग मारली होती आणि 20 मुलं फेल झाले होते. तर तिथं आहे ना मित्रांनो 12 राऊंड मारावं लागतात आणि आपले राऊंड आपल्या स्वतःला ध्यानात ठेवावं लागतात. आता 2-4 मुलांसोबत असं पण झालं आमच्या बॅचमध्ये की त्यांनी 11 राऊंड मारले, 20 मिनिटातच 11 राऊंड कंप्लीट झाले त्यांचे आणि थांबले. त्यांना वाटलं आपले 12 राऊंड झाले, कारण की ते घरी मारत असतील 20 मिनिटात 5 किलोमीटर, त्याच्यामुळे त्यांना वाटलं असं. परंतु कसं आहे तिथं आपण हातावरती 12 नंबर लिहून घ्या 1 ते 12 पर्यंत आणि एक राऊंड झाला की पेन सोबत ठेवा, पेनाने टिक मारा तर चला. कारण की आपण भूलतो मित्रांनो राऊंड लक्षात ठेवणं पण एक, कारण की तिथं सर्व आपलं हे होऊन जाते तर राऊंड लक्षात नाही राहत. त्याच्यामुळे पेन आणि नंबरिंग करत सोबत चालू द्या ते. मी पण तसंच केलं आणि परफेक्ट 12 राऊंड मारले, एक पण शिल्लक नाही आणि एक पण कमी नाही. तर मी 23 मिनिटामध्ये 5 किलोमीटर रनिंग पूर्ण केली आणि त्याच्यानंतर आम्हाला 5 मुलांचा एक फोटो घेतला आणि नंतर चेस्ट आणि हाईट मेजरमेंटसाठी पाठवण्यात आलं पुढे. आणि हाईट मेजरमेंट करायला एकदम म्हणजे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे मित्रांनो, जेवढी हाईट आहे ना तुमची तेवढीच दाखवते परफेक्ट. आणि चेस्ट मेजरमेंटसाठी पण इलेक्ट्रॉनिक आहे. तर त्याच्यामध्ये काहीच छेडछाड तर काहीच वांधा नाही आहे. आणि पण दुसरा विषय म्हणजे स्टाफ पण सपोर्टिंग आहे थोडाफार. आणि तुम्हाला म्हणजे त्यांचं पण म्हणणं आहे की मुलं एवढं रनिंग काढली आहे तर फेल नाही झाले पाहिजेत. परंतु ज्याची खरोखरच हाईट किंवा चेस्ट भरत नाही, चेस्ट सर्वांची भरते मित्रांनो, कारण की त्यांना चेस्ट 75च मागितली आहे, 75 आणि फुगून 80. तर चेस्ट सर्वांची भरून जाते. फक्त चेस्टमध्ये विषय काय होते की चेस्ट फुगत नाही मुलांची. आता काही मुलं चेस्टमध्ये कटले, त्यांचा फक्त एकच प्रॉब्लेम होता की फुगली नाही त्यांची चेस्ट. आणि त्यांना 7-8 चान्स दिले, असं बी नाही की 3च चान्स दिले, परत बोलावून परत चान्स दिले त्यांना फेलवाल्या मुलांना, पण काही ते जमलं नाही त्यांच्याकडून. तर मग त्यांना शेवटी फेल करावं लागलं त्यांना, कारण की इलेक्ट्रॉनिक गॅजेट असल्यामुळे काही विशेष नाही आहे. त्याच्यानंतर आम्हाला पुढे नेलं आणि बसून ठेवलं एका ठिकाणी. तिथं म्हणजे आम्हाला सांगितलं की तुम्हाला कोणतं म्हणजे कसं काय झालं तुमचं, म्हणजे टाईम किती आलता आपल्या रनिंगचा. तर तिथं आपल्याला साईन करून घेतल्या आणि साईन करून घेतल्यानंतर आपल्याला एक स्लिप दिली किंवा तुम्ही आपल्या फिजिकल पास झाले, PST पास झाले. नंतर ते आपण स्लिप घेऊन बाहेर आलो आणि बाहेर गेटवरती ते स्लिप एक BSF वाला बसलेला असते तिथं, त्याच्याजवळून चेक होते आणि ते गेटच्या बाहेर आपल्याला करून टाकतात. अशा प्रकारे भरती झाली मित्रांनो. आणि तुम्हाला एक विशेष टिप सांगतो मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी, अंदर गेल्यावर टॉयलेटची व्यवस्था नाही आहे, पाणी नाही आहे अजिबात. तुम्ही बाहेरूनच काय टॉयलेट वगैरे जर करायचं असेल तुम्हाला तर करून जा. अंदरच्या आशेवरती बसू नका की अंदर जाऊ आणि आपण टॉयलेट वगैरे करू. सर्व व्यवस्था असेल, अंदर काहीच व्यवस्था नाही आहे. अंदर तुम्हाला पाणी पण मुश्किल आहे भेटणं रनिंग व्हायच्या अगोदर. तसंच टॉयलेटची अजिबात व्यवस्था नाही आहे. टॉयलेट तुम्ही बाहेरूनच करून या, कारण की जर तुम्हाला अंदर बघायचं असेल ना तर मग खूप प्रॉब्लेम होऊन जाईल. कारण की मला प्रॉब्लेम फेस करावा लागला होतो. तिथं आतमध्ये टॉयलेट वगैरे नव्हता, परंतु कारण की आपण रोडवर झोपलेलो होतो. फक्त लघवीचा विषय आहे आणि बस, बाकी काही नाही आहे जास्त. तर रनिंगचे 12 राऊंड आहेत आणि 415 मीटरचा अप्रॉक्स तो ट्रॅक आहे. आणि रनिंग पण म्हणजे ट्रॅक पण भारी नाही आहे, फक्त एका इकडून चढ आहे तसंच दुसऱ्या इकडून उतार आहे ट्रॅकला, म्हणजे इक्वल येऊन जाते ते थोडंफार. तसेच मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला लाईक पण करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांकडे शेअर करा ज्यांचा ग्राउंड राहिलेला आहे, कारण की त्यांना ही माहिती खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. तसेच आपल्या चॅनलवरती फक्त इन्फॉर्मेटिव्ह माहिती आणि ऑथेंटिक माहिती शेअर होत असते. मी असंच कोणत्याही टॉपिकवरती व्हिडिओ बनत नाही. जो टॉपिक म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती आहे त्या टॉपिकची, त्याच टॉपिकवर व्हिडिओ बनवतो. तर चला मित्रांनो, भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. आणि नंतरचा व्हिडिओ पण तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगून द्या. आणि तुम्ही कुठून आपला व्हिडिओ बघत आहे, तुमच्या जिल्ह्याचं नाव पण सांगा आणि तुमचा ट्रेड पण सांगा कमेंटमध्ये की तुम्ही कोणत्या ट्रेडसाठी इथं BSFला STC BSF इंदोरला येत आहे. तर तसेच जर तुम्हाला काही कसं यायचं आहे इंदोरला वगैरे काही जर विचारायचं असेल ते पण कमेंट बॉक्समध्ये विचारून घ्या. तर चला भेटू मित्रांनो नंतरच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.